उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 10 दिवस पूर्ण होत असतानाच बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग आलाय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना धीर दिलाय। दादांच्या पश्चात राज्यातील जनतेच्या अपेक्षा मोठ्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवं, असे भरणे यांनी स्पष्ट केलंय। तसेच शेतकरी कर्जमाफीबाबतही भरणे यांनी मोठे संकेत दिले। 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार असल्याचं ते म्हणाले। भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की ही भेट पूर्णपणे सांत्वनपर होती, कोणताही राजकीय विषय नव्हता। दादांच्या आठवणी जागवण्यात आल्या। मी दादांच्या अतिशय जवळ होतो हे संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणावर बोलताना भरणे यांनी संयम राखण्यास आवाहन केले। घटनेला 13 दिवस पूर्ण झाले नाहीत, पवार कुटुंबीय दुःखात आहे। 13 दिवसानंतर वरिष्ठ मंडळी एकत्र बसून सर्वांच्या भावना ऐकतील, तोपर्यंत या विषयावर बोलणं योग्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय। सुनेत्रा पवार यांनी राष्ट्राध्यक्ष पदाबाबत भरणे म्हणाले की सर्व आमदारांचं मत विचारात घेतलं जाईल। दादांच्या पश्चात पक्ष, राज्य आणि देशाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे असाव्यात यावर 13 दिवसानंतर सविस्तर चर्चा होईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल। अमोल मिटकरी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भरणे यांनी ठाम भूमिका घेतली आहे। अजित पवार यांचं जाणं सर्वांसाठी दुःख आहे, तो विमानाचा अपघातच होता, या घटनेला वेगळा रंग देऊ नये अशी विनंती केली आहे। राज्यस्तरीय महत्त्वावर मुद्द्यावर बोलताना भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी माहिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आधीच कर्जमाफीचा निर्णय घेतला होता। माहिती संकलन सुरू आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल येईल आणि 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल, असे त्यांनी सांगितले। अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीबाबत म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री प्रमुख असतात। अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडतील, त्यानंतर योग्य निर्णय घेतले जातील। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द सरकार नक्की पाळेल। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।